रायगडच्या इर्शाळ गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय। आकाश वाघमोडे असं या मृत युवकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार इर्शाळ गडावर ट्रेकिंग करत असताना आकाशचा अचानक तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि हेल्थ फाउंडेशनच्या बचाव पथकाने तातडीनं शोध मोहीम राबवली। मात्र दुर्दैवाने आकाशचा मृतदेहच हाती लागला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ट्रेकर्सनी सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। खालापूर पोलीस स्टेशन येथे काल रात्री ड्युटी करता असणारे ठाणे अंमलदार यांना भिवंडी येथील एका महिलेचा कॉल आला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांचा मुलगा दिनांक 11/4/2026 रोजी सकाळी इर्शाळगड ट्रेकिंगसाठी गेला आहे, तो अद्याप परत आला नाही। त्यावरून रात्रीच आमचे पेट्रोलिंगला असणारे अंमलदार यांना इर्शाळगड पायथ्याशी जाऊन चेक करण्यासाठी सांगितलं असता त्यांनी सांगितलेल्या वर्णाची गाडी त्या ठिकाणी मिळून आली, परंतु रात्री ऑपरेशन करणे शक्य नसल्याने आज सकाळी खालापूर खोपोली येथील हेल्थ फाउंडेशन टीमचे श्री गुरुनाथ साटेलकर यांना मी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली। त्यांनी दिलेल्या संपर्काप्रमाणे तात्काळ रिस्पॉन्स देऊन त्यांची टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली। पोलीस पथक, हेल्थ फाउंडेशन आणि स्थानिक आदिवासी नागरिक यांच्या मदतीने वर चढाई केली। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सदर वर्णाचा व्यक्ती आहे त्याची बॉडी ही मिळून आली होती। सदर बॉडीवरून जवळपास 300 फूट खाली असणाऱ्या दरीमध्ये पडलेली दिसल्यामुळे बराच संघर्ष करून ती बॉडी या हेल्थ फाउंडेशन यांच्या मदतीने खाली उतरली गेली आणि सदरचा मुलगा हा आकाश वाघमोडे वय 26 राहणारा आहे, तो मूळचा वडाळी भिवंडी। त्याला एकट्यानंच ट्रेकिंग करण्याची आवड होती आणि त्या सेल्फीच्या नादात कदाचित त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला असावा असा संशय आम्हाला आहे। बॉडी आल्यानंतर त्याची तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र चौक या ठिकाणी घेऊन गेलेले आहे, त्याच्यावर PM चालू आहे। त्याचे नातेवाईक आलेले आहेत या ठिकाणी। या सर्व मोहिमेकरता हेल्थ फाउंडेशन, श्री गुरुभाऊ साटेलकर आणि त्याची सर्व टीम, त्याचप्रमाणे डेला ॲडव्हेंचर लोणावळा तसेच स्थानिक नागरिक यांचं खूप मोलाचं सहकार्य झालेलं आहे। धन्यवाद।